बेळगाव, कारवार, धारवाड, हुबळी आणि निपाणी परिसरातील मराठी भाषिकांवर गेल्या अनेक वर्षापासून अन्याय होत असल्याचा आरोप करत हा संपूर्ण सीमा भाग महाराष्ट्रात समाविष्ट करण्याची मागणी शिवसेना नेते रामदासभाई कदम यांनी केली. 1960 मध्ये भाषावार प्रांत रचना झाली. त्यावेळी सुमारे 40 लाख मराठी भाषिकांचा भाग महाराष्ट्रात समाविष्ट झाला नसल्याचा दावा रामदास कदम यांनी केला. मराठी शाळा बंद करणं, मराठी शिक्षकांना हटवणं, मराठी पाट्या काढणं आणि बेळगावचं नाव बदलून बेळगावी करणं अशा माध्यमातून मराठी भाषिकांवर अन्याय झाल्याचा आरोप त्यांनी केला. केंद्रात शिवसेना भाजपची सत्ता असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीमा प्रश्नात वैयक्तिक लक्ष घालावं अशी मागणी रामदास कदम यांनी केली. सर्वोच्च न्यायालयात सीमा प्रश्न प्रलंबित असून केंद्र सरकारनं पुढाकार घेतल्यास या प्रश्नावर लवकर निर्णय होऊ शकतो असा दावा त्यांनी केला. बेळगावसह कारवार, धारवाड, हुबळी आणि निपाणी परिसरातील मराठी भाषिकांना न्याय मिळावा आणि हा संपूर्ण सीमा भाग महाराष्ट्रात समाविष्ट करण्यात यावा यासाठी पंतप्रधानांना पत्र देणार असल्याचं शिवसेना नेते रामदास कदम यांनी सांगितलं. 1960 सालामध्ये ज्यावेळेला भाषावार प्रांतरचना झाली त्यावेळेला बेळगाव हा मराठी भाषिक असताना देखील हे बेळगाव, कारवार, धारवाड, निपाणी, बिदुई हे सगळे मराठी भाषिक 40 लाख मराठी माणसं असताना देखील ते महाराष्ट्रामध्ये घेतले गेले नाही. चुकीचा सर्वे झाला त्यावेळेला आणि म्हणून तेव्हापासून सातत्यानं तिथली जनता टाहू फोडून सांगत होती की बाबांनो, स्वातंत्र्याची फळं तुम्ही चाकताय, आम्ही अजून पारतंत्र्यात आहोत, या कन्नडियांच्या सोबत आहोत, आमच्यावरती अन्याय होतोय, आमच्यावरती अत्याचार होतोय. मराठी शिक्षक त्यांनी काढून टाकले, मराठी शाळा बंद केल्या, मराठी पाट्या काढून टाकल्या. प्रचंड अन्याय. शेवटी त्यांनी बेळगाव हे नाव बदलून बेळगावी केलं. आज तिथल्या मराठी मुलांना कंपल्सरी कन्नड शिकायला लागत आहे आणि म्हणून शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी तिथल्या मराठी माणसाला पाठिंबा दिला होता. 2006 सालामध्ये तिथला आपला जो मराठी महापौर होता बेळगावचा, काही कन्नडी लोकांनी त्याच्या तोंडाला काळं फासलं होतं. शिवसेना प्रमुखांनी मला त्यावेळेला पाठवलं बेळगावला. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून तिथे मोठी सभा आयोजित केली गेली होती आणि त्या सभेला मला शिवसेना प्रमुखांनी पाठवली होती. त्या सभेमध्ये माझं भाषण झालं होतं आणि माझ्या भाषणानंतर माझ्या गुन्हा दाखल झाला हे मला माहितीच नव्हतं. म्हणजे कन्नडी पोलीस कसे आहेत बघा, लक्षात घ्या. त्यानंतर 2009 सालामध्ये मी पुन्हा गेलो होतो. हे बघा, हे 2009चा तरुण भारत आहे आणि याच्यामध्ये सगळं माझं भाषण छापून आलं आहे. ते 2006ला मला त्यांनी वॉन्टेड दाखवलं. 2009ला मी बेळगावला गेला असताना मला अटक झाली नाही किंवा मला कल्पना दिली नाही, माझ्यावर केस दाखल झाला आहे. त्यावेळेला माझी स्टेटमेंट असे बघा, विरोधी पक्षनेते रामदास कदम यांचा ED सरकारवरती हल्लाबोल, मराठी माणसाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे भाजपचे राजकारण, सीमाभाग केंद्रशासित करा तुम्ही, हे मी त्यावेळेला बोललो आहे. आणि त्यावेळेला माझ्या भाषणामध्ये मी उल्लेख केला होता की शिवसेना प्रमुखांनी मला सांगून पाठवलं आहे की जर का भाजपाने इथं मराठी माणसावरती अन्याय केला तर नाईलाजानं आम्हाला महाराष्ट्रामध्ये असलेली युती तोडावी लागेल. ही हेडिंग झाली आहे. त्यामुळे हा शिवसेना प्रमुखांचा संदेश मी माझ्या भाषणामध्ये त्यावेळेला बोललो होतो. मग 2009मध्ये मला अटक नाही झाली. पुन्हा 2010मध्ये मी गेलो होतो. तो काळा दिन जो असतो, 2 माणसं आपली गेली, तो काळा दिन पाडला जातो आज देखील बेळगावमध्ये. त्यावेळेला मी गेलो होतो. तेव्हा माझ्या सभेला परमिशन दिली नाही. मग टेबलावरती उभा करून भाषण केलं होतं. तेव्हाही मला अटक केली नाही किंवा मला कल्पना दिली नाही की तुमच्या गुन्हा दाखल आहे म्हणून 2006चा. मला सांगा, मी महाराष्ट्र विधानसभेचा विरोधी पक्षनेता होतो, माझा शासकीय बंगला असतो, मला काय शोधायची काय अवस्था नव्हती. त्यांना मला नोटीस येऊ शकले असते. त्यानंतर पुन्हा मी 5 वर्षे परिवहन मंत्री होतो, मग शासकीय बंगला होता, मंत्रालयामध्ये मंत्री म्हणून काम करत होतो, नोटीस नाही. आणि 2018मध्ये अचानक येऊन माझ्या गावच्या घरावरती त्यांनी लेबल चिटकवलं
की मी वॉन्टेड आहे आणि हजर झालो नाही तर माझी मालमत्ता जप्त करण्यात येईल. तोपर्यंत 2006मध्ये माझ्या गुन्हा दाखल याची कल्पना नाही, कारण मी त्यानंतर 3 वेळा गेलो होतो पुन्हा बेळगावला. आणि मग ज्यावेळेला मी गेलो बेळगावला त्यावेळेला मला 10 लाखाचं जामीन द्यायला लागलं. तिथले आमचे यशवंत भिवजे त्यांचे वडील पहिले आमदार होते महाराष्ट्र एकीकरण समितीचे. या दोघांनी मला त्यावर जामीन दिला 10 लाखाचा आणि माझी सुटका झाली. आपले व्याख्यानकर्ते पाटील नितीन बानमोळे पाटील 2006मध्ये ते त्या सभेला होते, तेव्हा ते काही राजकारणामध्ये नव्हते किंवा शिवसेनेमध्ये नव्हते. ते तिथं माझी पहिली त्यांची ओळख झाली, त्यामुळे माझ्यासोबत वॉन्टेड दाखवलं होतं. आम्हाला दोघांनी नोटिसा नव्हत्या. तब्बल 13-14 वर्षानंतर आमच्या घरावर येऊन हे दाखवलं, ग्रामपंचायतीमध्ये लावलं आणि आम्ही वॉन्टेड आम्हाला कळलं. त्यानंतर सातत्याने आम्ही वकील दिले. गेले 10 वर्ष आम्ही सातत्याने बेळगावला जातो आहे आणि आम्ही आमच्या वकिलांनी बाजू मांडली की राज्याचा विधानसभेचा विरोधी पक्ष नेताला तुम्ही नोटीस का देऊ शकत नव्हता? तुम्ही त्याला 10-15 वर्ष वॉन्टेड कसं दाखवू शकलात? म्हणजे कर्नाटक पोलिसांची किती दडपशाही आहे तुमच्या लक्षात येईल. मग त्यामध्ये त्यांनी माझ्यावरती आक्षेप काय केला होता? 153 आणि 153A म्हणजे मी भडकाव भाषण केलं. काय भाषण केलं? की तुम्ही आमच्या मराठी माणसाच्या नादाला लागलात तर तुमचे हातपाय कट करून टाकेल. कट शब्द मराठी आहे का? इंग्लिश शब्द आहे. आपल्याला जर बनत असेल तर आपण काय म्हणतो? आम्ही हातपाय तोडून टाकू, अशी भाषा आपली असते ना. तर ते कट असं म्हणजे त्यांनी स्वतः ते सगळं कुबाण रचलं आणि खोटा गुन्हा, राजकीय गुन्हा हा आमच्यात दाखल केला गेला होता. आमचे वकील श्यामसुंदर पट्ट्या म्हणून अतिशय चांगलं काम केलं. त्यांनी आमची बाजू मांडली. अनेक साक्षीदार होते, त्यांची उलट तपासणी झाली. त्यावेळेचे SP होते, त्यांची उलट तपासणी झाली आणि शेवटी 11 तारखेला माननीय न्यायदेवतेने निकाल दिला आणि आम्हाला निर्दोष सोडलं. मी न्यायमूर्तींच्या मनापासून आभार मानतो. पण आज देखील महाराष्ट्रानं, आज शिवसेना भाजपची केंद्रामध्ये सत्ता आहे. माझी विनंती आहे मोदी साहेबांना, माझी विनंती आहे अजून मोदी साहेबांना की तिथे आमच्या मराठी माणसावरती जो अन्याय होतो आहे, अत्याचार होतो आहे, त्यातून त्याला वाचवा. अजून केंद्रशासित तो भाग केला गेला नाही. माझी मागणी होती तेव्हापासून. आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये आता ही केस पेंडिंग आहे. केंद्र शासनानं जर मनावर घेतलं तर 100% लवकरात लवकर निकाल त्याचा मिळेल. आणि ज्यावेळेला भाषाभाग प्रांतरचना झाली त्यावेळेला 40 लाख मराठी माणसं असताना ती माणसं आमच्या महाराष्ट्रामध्ये काय येऊ शकत नाही? त्यांना वेगळा न्याय का? तर त्या बाबतीमध्ये मी माननीय पंतप्रधानांना पत्र लिहिणार आहे, मोदीजींना, की आपण स्वतः यामध्ये लक्ष घालावं आणि आमच्या 40 लाख मराठी माणसांना न्याय द्यावा आणि त्याला महाराष्ट्रामध्ये घ्यावं. मग हे बेळगाव, कारवार, धारवाड, निपाणी, बिदरी हा सगळा भाग मराठी माणसांचा आहे, अजून आहे. एवढी गळचेपी झाली तरी देखील आहे. तर आपण वैयक्तिक लक्ष घालून आपण जसा निर्णय घेतला होता भाषा प्रांतरचना, तशा पद्धतीने आम्हाला तो महाराष्ट्रात न्याय मिळावा आणि हा सगळा भाग हा महाराष्ट्रामध्ये आणावा अशी आपल्या माध्यमातून माननीय देशाच्या पंतप्रधानांना माझी हाजून विनंती आहे. इथल्या मराठी माणसांना न्याय मिळावा.